पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई राजा, हा आता कशी आहे तिची तब्येत? बरं वाटत आहे ना? लय तरच नाही ना होते तिला? नाही तसा त्रास होतोय, जखम अजून ताजी आहे ना, लगेच बरं नाही वाटायचं तिला। पण आज या घरात जे काही घडलंय ना कुसुम, त्यानं तिला लय बरं वाटल। म्हणजे बस सांग। अगं मोठे मालक आतापर्यंत आपल्या मुक्ताशी जे काही चुकीचं वागले ना, त्याबद्दल त्यांनी मुक्ताचे हात जोडून माफी मागितली। हो काय सांगत आहे? अण्णा खरंच का? अगं हो, एवढंच नाही तर त्यांनी मोठ्या मालकांनी आपल्या मुक्ताला ह्या घरची सून म्हणून पण स्वीकारलंय। तुम्ही खरं सांगत आहे? काय सांगू सारंग रावणला पण म्हणजे असं हात जोडून त्यांची पण माफी मागितली मोठ्या मालकांनी। दोघं बापले गळ्यात पडून ढसा ढसा रडले। कुसुम झालं, ग्रहण हटलं आपलं। शेवटी आपल्या मुक्ताला मोठ्या मालकांनी तिचा हक्क दिला। आई राजा, देवी आई, मावा घरानं ऐकलंच ग तू, ऐकलं। मला जावं लागत, दिलेला शब्द पाळावाच लागत, नाही तर मला स्वतःकडे बघायची पण लाज वाटत। मला माहित आहे तुम्हाला लय त्रास होईल, मला जिथं नाही तिथं शोधाल, पण तुम्ही लय जीवापड प्रेम केलं मायावर, पण मीच त्या लायकीची नव्हते। गैरसमज करून घेऊ नका, मनात पण काय ठेवू नका। जमल्यास कधीतरी येऊन चोरून पाहून जाईल तुम्हाला।
रेणुकाताई, माफ करा. मी म्हणल्यानुसार रात्री घर सोडून नाही जाऊ शकले. हे झालं नसतं ना तर मी जाणारच होते. आपल्यातलं बोलणं मला लक्षात आहे. माझे शब्द पाळणारे. मी चाललीये हेच सांगायला आले होते. येते. थांब. आता कुठेच जायची गरज नाही. दादा आले होते तेव्हा त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं ग. मला पण कळलं नाही की मी तुझ्याशी किती वाईट वागत होते. मला माझाच राग आला. या घराला, सारंगला तुझी गरज आहे ग. बहिणी, हे बघ, जे झालं गेलं ते विसरून जा. आणि शक्य असेल ना तर मला लहान बहीण म्हणून प्लीज माफ कर. आय एम सॉरी. आणि तू माफ केलंस तरी माझं मन मला खातच राहणार आहे ग. असं काय करू नका आणि काही मनालाही लावून घेऊ नका. हे बघ, आता ना आपण दोघे म्हणून छान राहूयात आणि या घराला ना स्वर्ग बनवूया. मला हे आधी कसं नाही कळलं ग. खर तू सॉरी बहीण. सॉरी. अगं काय झालं. सॉरी, जखम होती ना भावनेच्या भरात, कळलंच नाही अगं मला. सॉरी. नाही, तुम्ही मला स्वीकारलं. आनंदापुढं त्रास काहीच नाही. चल, मी तुला तुझ्या खोलीपर्यंत सोडते. अहो नाही नाही, मी जाते. बघ, तुला खूप त्रास होतोय, तर चालताही येत नाही. चल. अहो पण चल चल. अजिबात कसलं टेन्शन घेऊ नको. बिंदास्त राहा आणि वहिनी आराम कर. जा, शांत झोप आता. रेणुका, हे सगळं नाटक आहे ना? हो, मग आपल्याला दादाने सांगितलेल्या प्लॅन प्रमाणे जावं लागेल ना. म्हणून तर मी तिच्याशी आपलेपणा वाढवलाय. मुक्ताचा विषय लवकरच संपेल बघ.
रावसाहेब बदलला हे बेसच झालं. तर मला नाही खात्री पटत. रावसाहेब आहे त्यो जातीवर जाणारच. मुक्ता, तुला मी जोडलेले हात दिसले, पण माझ्या डोक्यात जे काही शिजतंय ते नाही दिसलं. असं कसं काय मी वागू शकतो? माझं मलाही आश्चर्य वाटतंय. पण एकदा एखादा डाव टाकायचं ठरवलं की मग मी जिद्दीने पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. मूर्ख मुली, फटाक्यामध्ये बॉम्ब काय माझ्यासाठी ठेवला होता? तुझ्यासाठी ठेवला होता. तुला संपवण्यासाठी ठेवला होता. पण नशिबानं वाचलीस. मला वाचवताना त्या बॉम्बस्फोटामध्ये जर तू मेली असतीस ना, तर मला अपार आनंद झाला असता. अपार आनंद. ठीक है, आज नहीं कल सही. आता ही जबाबदारी मी अंबिकावरती सोपवलेली आहे. आणि अंबिका असले प्लॅन करण्यामध्ये भयंकर तरबेज आहे. ती असा काही प्लॅन करेल की त्याच्यातून तुझी सुटका होणं शक्य नाही. तो प्लॅन सक्सेस होणार, तू कायमची या घरातून निघून जाणार. आणि मग सारंग आणि आर्या यांचं लग्न आम्ही धूम धडाक्यात करणार. मुक्ता, आतापर्यंत खूप हुशारी दाखवलीस ग. पण आता ही अंबिका तुला एका पिंजऱ्यात अडकवणार. आता बघूया तुला या पिंजऱ्यातून कोण बाहेर काढतंय. देव याई स्वप्नात तिच्या चेहऱ्यावर पण काळजी होती. मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. आणि डोळ्यात पण पाणी, आईच्या डोळ्यात पाणी. असं कसं विचित्र स्वप्न पडलं. ते पण सगळं चांगलं होत असताना मला पण या खोलीत आल्यापासून अवघडल्यासारखं वाटत आहे. काही चुकीचं घडतंय का? नाही नाही नाही, आता आता काही चुकीचं नाही घडणार. मग आईच्या डोळ्यात पाणी. आई, तुला काही समजायचंय का? मला काहीच कळत नाही ग. आई, मला लवकर बरं कर आणि लढायचं बळ दे.
अरे यार, काल रात्री आपणच आधी झोपलो. तिला थोपटून झोपी जावं असं म्हटलं आणि मीच. अहो अरे तू पडून राहा. पड तू, पड पड. झोप झाली ना नीट? वय तुम्हाला झोप लागलेली पाहून मलाही लागली. आता मी पण अनबिलिव्हेबल. म्हणजे मी काल रात्री विचार केला की आधी तुला झोपवेन, आपण तुझ्या आधी मीच गुडूप झालो. ए थांबा. बरं वाटतंय? मुक्ता मुक्ता, अगं तू पडून राहा मुक्ता. अहो नाही, आपल्याला उठायला लई उशीरच झाला आज. का काही उशीर झाला नाही? तुला आरामाची गरज आहे ना. तू पड. ये. अहो नाही, आधी दरवाजात कोण आहे ते पहा. ते मी बघतो, पण मुक्ता, त्याआधी तू मला दिलेला शब्द तुला पाळावा लागेल. कोणता शब्द? कोणता शब्द? अरे तू अनबिलिव्हेबल आहेस. तू मला म्हणाली होतीस की माझ्या रूम मध्ये राहायला आल्यावर तू मला आय लव्ह यू म्हणणार आहेस.